शांतीनगर जनकल्याणमध्ये शांतीनगरमध्ये आम्ही 30 वर्षापासून राहत होते आम्ही 30 वर्षात राहताना तिथे झोपडपट्टी होते. SRSच्या सुविधा आणल्या आणल्यानंतर तिकडं भरपूर काम केले आम्ही. बिल्डिंग झाली लोकांनी आम्ही बिल्डिंग झाल्यानंतर तिथं सोसायटी झाली जनकल्याण. त्या सोसायटीमध्ये काही लोक चेअरमॅन सेक्रेटरी ते कमिटीमध्ये आम्ही असून आमचं कोणी ऐकत नाही. ते लोक आपले मनमानी कारभारू करतात आणि लोकाला काय गोष्टी गेल्या तर लोकांकडून पैसे मागतात. डबल मेंटेनन्स भरायचा आणि सोसायटी रजिस्टर करून काही दिलेलं नाही आणि इकडं मेंटेनन्स भरा तिकडं भरा आणि दरेक ठिकाणी भरायचं. लोक कन्फ्यूज होतात. लोकाला कुठं मेंटेनन्स भरायचा आणि लोक त्यांच्याकडे जातात काय सेट सर्टिफिकेट मागण्याला पैसे घेतात. आणि त्यामुळं काय जनकल्याण सोसायटीमध्ये आम्ही काही तक्रार SRAमध्ये केलेले तरी SRA काय त्यांच्यावर काय ॲक्शन घेत नाही. ते काय बोलतात SRA आम्हाला काय करणार, SRA आम्हाला काय बोलणार, आम्ही SRA आमच्या हातात आहे असं म्हणून सेक्रेटरी चेअरमॅन आणि तिकडचा ते त्यांच्याबरोबर मिळून आमचे काही गोष्टी 5 वर्ष त्यांनी कमिटीमध्ये राहून फेडरेशन कवा अहवाला दिलेला नाही. 5 वर्षाचा हिसाब नाही दिलेला आहे आणि 5 वर्षामध्ये त्या लोकांनी कवा GM मीटिंग घेतलेला नाही आणि ऑडिट केलेला नाही. हे सगळ्या गोष्टीमध्ये आम्ही विरोध केला तर ते आम्हाला बोलतात तुम कोण आहे पूछनेवाला, तुम्ही कोण आहे विचारणार आहे आम्हाला, तुम्हाला आम्ही काढून टाकले. आणि स्वतः आम्ही राजीनामा दिला तरी ते प्रशासन त्याला बसून कामं करतात. ते पद्धतीने का काम करतात ते लोकांवर अन्याय होतात. ते फेडरेशन जनकल्याण फेडरेशन सगळं बोकस फेडरेशन आहे. त्यांना निवेदन करून मी SRAला विनंती करतो आणि तिकडचं आपले बिल्डर आहे बिल्डरला पण विनंती करतो या लोकाला काढून कमिटी चांगल्या लोकाला घेऊन काम करायचा, लोकांचा भला करा आणि तिन्ही सोसायटी रजिस्टर करून द्या. आणि तिकडं पाणीची व्यवस्था नाही आहे आणि गटरमध्ये टाकीचं पाणी गटरमध्ये जाते, गटरचं पाणी टाकीमध्ये जाते. असं लोक पितात. तिकडं लोक बोलायला तयार नाही का. लोकाला घेत तुम्हाला घर द्या ना, तुम्हाला घर भेटले बस झाले. घर भेटल्यानंतर त्यांचा भाडा नाही आणि ते त्यांना सुविधा नाही. तिकडं राहतात ना. तुम्ही जाऊन एकदा बघा. रिपोर्टर तुम्ही आहे ना, पत्रकार आहे, तिकडे येऊन एक दिवस बघा तिथं काय काय चालू आहे. हे सेक्रेटरी चेअरमॅनचा मनमानी कारभार आहे. त्यांच्यावर तुम्ही लक्ष द्या म्हणतात, कोणी लक्ष द्यायला तयार नाही. आम्ही बोलतो तिघाला काढून तिकडं नवीन सोसायटी बनवून नवीन लोकाला चांगल्या पद्धतीने काम करायचा मी विनंती करतो. SRAला पण आमचे तिकडचा रहिवासीला सगळ्याला बोलतो यांना काढून विनंती करतो त्यांना आम्हाला चांगल्या पद्धतीने आम्हाला काम करायला अभिनंदन द्या. धन्यवाद. सी विंगमध्ये 11 मधला 1113 फ्लॅट नंबर माझं. आम्ही जनकल्याणमध्ये गेल्या 10-12 वर्षामध्ये राहत आलो. तो बिल्डिंगच्या काहीच आमच्या सोयी आम्हाला उपलब्ध भेटत नाही. पाणी 15 मिनटं, खाली आल्यानंतरला संडासचं पाणी बाहेर पडतं सकाळ. आमचं लिफ्टचा प्रॉब्लेम, आमच्या मेन गेटचा प्रॉब्लेम ना. रस्त्यावरती खड्डे जसं झोपडपट्टी होती त्यापेक्षाही आज बेकार परिस्थिती आमची बिल्डिंगमध्ये येऊन झाली. आणि आज आम्हाला चांगले मित्र भेटलेले आहेत सहकारी विभागातले महेश थोरात साहेब. त्यांच्या नेतृत्वाने आम्हाला एक मार्गदर्शन आणि नेतृत्व खंबीर नेतृत्व महेश थोरात जे बाहेरला जे माणूस कोणी नगरसेवक येतो ते आमच्या म्हणजे काम करायचं आम्हाला की हे माझं आम्ही करू शकत नाही की तुमचा सलम डिक्लेअर नाही काय नाही. तर आम्ही सगळ्याच्या वस्तीतून सगळ्या लोकांनी विचार करून की आपल्यातलाच माणूस जर एखादा गरिबातून पुढे काय जाऊ शकत नाही. जर बाहेरचे लोक येऊन आपलं कामं करत नाहीत किंवा त्यांना आपण निवडून येतो आणि ते आपल्या कामासाठी जर गेलो तर ते लोक विचारतात मी असं करेन मी तसं करेन तर त्याचा काम भेटेल. पण आमचं एकच ठरलेलं नियोजन ठरलेलं आहे शांतीनगरच्या लोकांचा की आपल्यातला कुणीही माणूस गरिबातला कुठल्याही पक्षातला वर यावा तर लोकांची सेवा करावी हे आमचं म्हणणं आहे. आपलं नाव काय आणि नागेश दत्तू क्षीरसागर. मी जनकल्याणच्या फेडरेशनमध्ये मेंबर होतो. त्या लोकांनी आम्हाला डावलेलं आहे. त्या लोकांनी आम्हाला म्हणजे बिल्डर म्हणजे चांगला माणूस आहे पण काय जी लोक आहेत ना खराब की त्यांना काय वाटलं की हे आमच्याच बापाचे प्रॉपर्टी आहे म्हणून बिल्डरपर्यंत लोक जातात. आमचं तुळजाभवानीचं मंदिर आहे. मंदिर तोडता वेळेस बोलले की बाबा तुमचं मंदिर आम्ही चांगलं बनवू असं करू तसं करू. पण त्या मंदिरा इच्छेत आता 2 महिने थांबा 1 महिने थांबा 10 दिवस थांबा. आम्ही एवढे दिवस थांबलो. महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी मंदिर आहे त्याच्यावर सुद्धा त्या लोकांनी काय दखल घेतली. आम्ही 12 जाऊन सुद्धा आमची कमिटी लोक मग आम्ही महेश थोरात असल्यामुळं देवस्थान आहे जागृत तर ह्यासाठी तुम्ही काहीतरी करा लोकांच्यासाठी काहीतरी करा म्हणून आम्ही एक निर्णय एक विश्वास सगळ्यांना घेतलेला आहे आणि महेश थोरात पुढे गेलेला आहे. बस एवढी आमची समजून.